कुपवाड दुहेरी हत्याकांडाच्या पार्श्वभूमीवर विशेष पोलीस महानिरीक्षक रंजनकुमार शर्मा यांची भेट। कुपवाड येथील विघ्नहर्ता कॉलनीमध्ये घडलेल्या दुहेरी हत्याकांडाच्या पार्श्वभूमीवर मदनी चॅरिटेबल ट्रस्ट सांगलीच्या वतीने आज कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक माननीय श्री रंजनकुमार शर्मा यांची भेट घेऊन निवेदन सादर करण्यात आले। या अत्यंत गंभीर व संतापजनक घटनेचा मदनी चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने तीव्र निषेध करण्यात आला। निरपराध व्यक्तींच्या जीवाशी खेळणाऱ्या अशा अमानुष प्रवृत्तींना समाजात कोणतेही स्थान असता कामा नये। या प्रकरणातील आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी यासाठी पोलीस प्रशासनाने सक्षम व ठोस तपास करून आवश्यक ती कायदेशीर कार्यवाही करावी अशी ठाम मागणी यावेळी करण्यात आली। सदर दुहेरी हत्याकांडाचा तपास कोणत्याही प्रकारचा विलंब न करता जलद गतीने, निपक्ष व प्रभावी पद्धतीने पूर्ण करण्यात यावा। घटनेशी संबंधित सर्व पुरावे, साक्षीदारांचे जबाब, सीसीटीव्ही फुटेज तसेच आवश्यक तांत्रिक वैज्ञानिक पुरावे तातडीने संकलित करून तपास पूर्ण करावा आणि आरोपी विरुद्ध लवकरात लवकर चार्जशीट दाखल करावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली। तसेच या प्रकरणाचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्यात यावी, जेणेकरून पीडित कुटुंबियांना लवकरात लवकर न्याय मिळू शकेल। या अमानुष हत्याकांडातील आरोपीला फाशीची शिक्षा मिळावी यासाठी न्यायालयासमोर सर्व ठोस पुरावे सक्षमपणे मांडून प्रभावी कायदेशीर पाठपुरावा करण्यात यावा अशी मागणी ट्रस्टच्या वतीने करण्यात आली। माननीय विशेष पोलीस महानिरीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी निवेदनाची गांभीर्याने दखल घेत संबंधित प्रकरणात आवश्यक ती कार्यवाही करण्याबाबत आश्वासन दिले। यावेळी मदनी चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष हाफिज सद्दाम सय्यद, महासचिव सुफियान युसुफ पठाण, सांगली जिल्ह्याचे जिल्हा सरकारी वकील डीजीपी ॲडव्होकेट प्रमोद भोकरे सर आणि अझहर सय्यद उपस्थित होते।